इथं बघा सगळी पूजेची तयारी करून झाली माझी. सगळं आठवणीने जे जे लक्षात येईल तसं ताट भरून ठेवलं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. वटपौर्णिमा आहे ना, माझ्या सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी करते. आधी हे छोटं ताट घेतलं होतं, पण त्यात काय ते मावणार नाही म्हणून मग दुसरं मोठं ताट घेतलं. सगळं साहित्य एक 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 करून ठेवून देते. नारळ ठेवला, फुलं, हार, दूध ठेवलं छोट्या गडूमध्ये, निरंजन तुपाचं भरून ठेवलं, पान सुपारी. ही पानं आपल्या अंगणातलीच आहेत वेलाची. हळदी कुंकाची पुडी आहे, सुतगुंडी. सगळं कसं एक 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 आठवण येईल तसं काढून ठेवते ताटात. हे आंबे आणलेत छोटे छोटे, 2 वाट्यांमध्ये एक साखर आणि एक तांदूळ ठेवलेत. हे ओट्या भरायला आंबे ठेवलेत. ओटीचं सामान. सकाळी 12च्या आतच पूजा करूया म्हणून म्हटलं चला सगळी तयारी करून घेते. ही जांभळं, फणस, करवंद, हे जे आपल्याला पूजेला फळं लागतात ती काढून घेतली. हे करवंद, फुलं अंगणातली पण होती, काही थोडीशी विकत आणली. आणि आम्ही वडफळं करतो, पुढं दाखवतेच तुम्हाला. आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेला वडफळं करतो कणकेची. आधी म्हटलं ताटा भरून तयारी करून घेऊ आणि मग वडफळं करायला घेते. अगरबत्ती ठेवली. काही ना काही विसरतच ना, म्हणून सगळं आधीच एकत्र काढून ठेवते. हा छोटा पाण्याचा गडू काढून ठेवला. आम्ही आणि आता बाहेर जात नाही, लांब जात नाही, कारण आमच्या आजूबाजूला आता कुठं जवळपास झाडच राहिलं नाही वडाचं. तर मग आम्ही आमच्या अंगणातच पूजा करतो. दाखवते पुढं तुम्हाला. हे बघा, शिरा करून ठेवला आहे थोडासा नैवेद्याला. आमच्या शेजारचे भाऊ आहेत, ते आमच्यासाठी आणून ठेवतात वडाची फांदी किंवा वडाचं छोटंसं झाड. हे बघा, इथं मी वडफळ करायला घेते, दाखवते तुम्हाला. ही कणिक घेतली, आपली चपात्या करतो ती. जशी चपात्यांना कणिक भिजवतो तशीच तीच कणिक भिजवून घेतली. त्याची वडफळं करायची. हे थोडंसं तूप घेतलं आहे आणि थोडासा गूळ मऊ करून घेतला आहे. हे पूर्वीपासून आमच्या सासूबाई पण करायच्या, तेव्हापासून मग आम्ही पण करतो तसंच. ते बघा कशी वडफळं करतो दाखवते तुम्हाला. अगदी साधी सोपी असतात, जसं की आपण मोदक करतो ना तसं. पण मोदकात आपण सारण वगैरे भरतो तसं ह्यात नाही. साखर गूळ काहीतरी भरायचं. तुम्हाला वाटलं तर अगदी असेल तर पुरण वगैरे पण भरलं तरी चालतं. पण आम्ही काय कामाच्या गडबडीमुळं मग आम्ही फक्त साखर गूळच घालून मी करते आज. गूळ घालते. हे बघा, असं मोदकासारखं करायचं. असे 5 करायचे. हे बघा, असे 5 करून मग ते एकमेकांना असे चिकटवून घ्यायचे. हे बघा असे. याला आम्ही वडफळं म्हणतो आणि ही वटपौर्णिमेच्या पूजेला करतोच आम्ही. हे बघा, ही अशी करून घ्यायची. आता आपल्या घरात जितक्या महिला असतील पूजा करणाऱ्या, त्या प्रत्येकी एक असं एकेकीने करायचं. आता हे मी करून घेते सगळे. 3-4 करून घेते. एक देवाला आणि एखाद दुसरं एक्स्ट्रा करतेच मी. हे बघा, हे 4 करून घेतले. इकडं पाणी उकळायला ठेवले, जसे की आपण मोदक वाफवायला ठेवतो ना तसं. हे पटकन वाफवतं आणि कणकेचं असतं ना. थोडा वेळ वाफवू देते. हे बघा, वाफवले. हे काढून घेते आता हे एका दुसऱ्या ताटामध्ये. ते बघ काढून घेतले. बाकी सगळी तयारी झाली करून. आता अजून काय विसरलं का लक्षात आलं नाही माझ्या. हो, हे बघा, हे आम्ही ते कापसाचं वस्त्र करतो ना आपण, वस्त्र म्हणजे माळ करतो ती कापसाची, ती राहिली, ती करून घेते. आम्ही आपली साधी पूजा करतो, खूप काय म्हणजे असं हे करत नाही. पूर्वीपासून जे आमच्या सासूबाईंनी सांगितलेले दाखवलेले तसं आपलं आम्ही करतो.
आणि आता तर काय 2-4 वर्षापासून आम्ही अंगणातच आमच्या पूजा करतो. हे बघा झाली सगळी ताटं नैवेद्याची तयार झाली पूजेची. सगळं तयार करून ठेवले. आता आवरून घेते, मग आम्ही जाऊ बाहेर पूजा करायला. हे बघा इथे आम्ही पूजा करणार आहे. हे असं वडाचं झाड आमच्यासाठी ते शेजारचे भाऊ आणून देतात. इथेच करतो आम्ही छान आपल्या अंगणामध्ये पूजा. सगळ्याजणी मिळून आम्ही आजूबाजूच्या सगळ्याजणी. एकेकीने पूजा करून घेतली सगळ्यांनी आम्ही. मस्त सगळ्या तयार झालेल्या होत्या छान. हे आमच्या अंगणातच ठेवलेलं आहे. वटपौर्णिमा प्रत्येक सुवासिनीचा आनंदाचा सण असतो. प्रत्येकीने मनोभावे पूजा करावी. तशी आम्ही पण आपली साधेपणानेच करतो. छान वाटतं पण सगळ्याजणी छान नटून थटून मस्त आलेल्या होत्या सगळ्याजणी. पूजा केली आम्ही एकत्र. शांतपणे आपल्या एकेकीने केली पूजा. आता हे फेरे घेतात ना वडाला. तुमची झाली का सगळ्यांची पूजा? कमेंट करून सांगा मला. आणि शिवाय आमची पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आम्ही एकमेकींच्या ओट्या भरल्या सगळ्यांनी. बरेच जण येतात इथं आमच्या इथं पण पूजा करायला. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.